आईचं प्रियकराबरोबर लपडं, मुलाने जे केलं ते ऐकून हादरून जाल. सत्य घटना. जवानीच्या जोशात वासनेची आग भडकली की कशाचेच कोणालाही काही भान राहत नाही. वासनेने पछाडलेले ना लाजतात ना कोणाला घाबरतात. लोक लाजलज्जा सोडून ते काम क्रीडेत गुंतून जातात. पण याचा परिणाम आपल्या परिवारावर आणि समाजावर काय होईल याचे भान मात्र त्यांना नसते. यवतमाळ येथील एका तरुणाचा संसार केवळ त्याच्या प्रेम प्रकरणामुळे मोडला. त्याची पत्नी त्याला सोडून गेली. दुसरीकडे त्याच्या प्रेयसीचा मुलगाही मोठा झाला होता. आपल्या आईच्या प्रेमसंबंधामुळे तो चिडून होता. त्याने आई आणि तिच्या प्रियकराला समजावून सांगितले होते, पण तो काही ऐकत नव्हता. एके रात्री त्याने मित्राच्या साथीने आईच्या प्रियकराबाबत जे काही केले ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यवतमाळ चौसाळा मार्गावर सुनीता माणिकराव सोनोने वय वर्ष 54 वर्ष, राहणार प्रिया रेसिडेन्सी, चौसाळा रोड, बोधड ही महिला वास्तव्यास आहे. तिला मोठा मुलगा आशिष माणिकराव सोनोने वय वर्ष 34, लहान मुलगा परीक्षित वय वर्ष 31 अशी 2 मुले असून ते एकत्र कुटुंबात राहतात. आशिषला पत्नी भूमिका सोनोने वय वर्ष 32 आणि कान्हा नावाचा 9 वर्षाचा मुलगा आहे. त्याची पत्नी भूमिका ही मागील 1 वर्षापासून वेगळी राहते. भूमिका घर संसार नवरा सोडून बाजूला राहू लागली. याचे कारणही तसेच आहे. आशिषला दारू पिण्याचे व्यसन असून त्याचे वाघापूर येथील एका महिलेसोबत बऱ्याच दिवसापासून प्रेम संबंध आहेत. त्यामुळे भूमिका आणि आशिष यांच्यात भांडण होत होते. नेहमी भांडण, दारू आणि पतीचे प्रेम प्रकरण याला कंटाळून भूमिका तिच्या आईवडिलांच्या सोबत सावरगाव येथे राहत होती. दिनांक 15 मार्च रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आशिष आणि त्याच्या प्रेयसीचा मुलगा यांच्यात वाद झाला होता. कारण आशिष वारंवार त्या महिलेकडे येत असल्याने त्या कुटुंबाची बदनामी होत होती. आपल्या आईचे हे प्रेम प्रकरण त्या मुलाला अपमानास्पद वाटत होते. त्यामुळे चिडलेल्या त्या मुलाने आशिषला आमच्या घरी येऊ नको, माझ्या आईला भेटू नको असे धमकावले, नाहीतर मी तुला ठार मारेन अशी धमकी दिली. पण आशिषने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. दिनांक 16 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास आशिष हा प्रेयसीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होता. बोलत बोलत तो त्याच्या मोटारसायकलवर बसला आणि किक मारून निघाला. तो रात्री उशिरापर्यंत घरी परत आला नाही. सोमवार दिनांक 17 मार्च 2025 रोजी सकाळी दिनेश सोनोने यांनी आशिष हा वाघापूर टेकडीजवळील काशीकर महाराज मठाजवळ पडला आहे, त्याला कोणीतरी मारून टाकले आहे अशी माहिती त्याची आई सुनीता सोनोने यांना दिली. या घटनेची माहिती मिळतात सुनीता सोनोने यांनी वाघापूर टेकडी येथील काशीकर महाराज मठाजवळ जाऊन पाहिले. यावेळी मुलगा आशिष हा त्याचा मित्र भाऊराव मनोवरच्या घराच्या दरवाजासमोर रस्त्यावर रक्तबंबाळ होऊन पडलेला होता. त्याच्या अंगावर भोसकल्याच्या जखमा होत्या. तोंडावर मोठे दगड टाकलेले होते. अंगावरील कपडे पाहून आशिषची ओळख पटली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसने, लोहारा पोलीस ठाण्याच्या ठाणेदार यशोधरा मुनेश्वर व पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह विच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. दिनांक 17 मार्च 2025 रोजी रात्री 12:30 वाजता ते सकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान माझा मुलगा आशिष सोनोनेचा कोणीतरी अज्ञात इसमांनी कोणत्या तरी कारणावरून धारदार शस्त्राने त्याच्या पाठीवर वार केले. त्याच्या अंगावर मोठे दगड टाकून गंभीर जखमी करून त्याचा खून केला. अज्ञात इसमांच्या विरुद्ध कार्यवाही करावी अशी फिर्याद सुनीता सोनोने यांनी लोहारा पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी तपास चक्रे फिरू लागली. तेव्हा आशिषचे एका विवाहितेशी प्रेम संबंध होते. तिच्यात मुलाने 2 दिवसापूर्वी त्याला जीवे मारण्याची धमकी दिलेली होती. त्यानंतर आज आशिषची हत्या करण्यात आली. ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यातील संशयित आरोपी प्रशिक मुकुंदराव धवने वय वर्ष 24, राहणार जिरापुरे लेआउट लोहारा यवतमाळ, अंकुश डोमाजी चावरे वय वर्ष 26, राहणार चौसाळा रोड बोधड वाघापूर, संकेत अर्जुन कदम वय वर्ष 18, राहणार वाघापूर टेकडी यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवली. आशिष सोनोने हा त्याच्या प्रेयसीसोबत
मोबाईलवर बोलत आपल्या दुचाकी वाहनाने निघालेला होता. त्यानंतर तो वाघापूर परिसरातील आपल्या मित्राच्या घराजवळ आलेला होता. रात्रीच्या सुमारास मित्राला आवाज देऊन बाहेर बोलवू लागला, पण त्याला माहीत नव्हते की तो जणू मृत्यूलाच आवाज देत आहे, कारण त्याच्याजवळ पाळत ठेवून मारेकरी संधी शोधत दबा धरून बसलेले होते. त्याचा आवाज ऐकून सावध झालेल्या मारेकऱ्यांनी दुसऱ्या क्षणी त्याच्यावर हल्ला चढवला. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यामध्ये तो जमिनीवर कोसळला. तो खाली पडताच मारेकऱ्यांनी त्याच्या डोक्यावर दगड घालण्यास सुरुवात केली. जीवाच्या आकांताने तो आक्रोश करू लागलेला होता. त्याच्या आवाजाने त्या भागातील नागरिक जागे झाले होते. मध्यरात्रीच्या सुमारास लोक घरातून बाहेर पडेपर्यंत आशेचा श्वास थांबला होता. त्याची हत्या केल्यानंतर मारेकरी तेथून पसार झाले होते. तपास करून पोलिसांनी संशयितांना जेरबंद केलेले आहे. अनैतिक संबंधातून आईच्या प्रियकराची हत्या करून मुलगा आणि त्याचे 2 मित्र कारागृहाची हवा खायला गेले, तर विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवणे आशेच्या जीवावर बेतले आहे.